पुऱ्या म्हटल्या की तेलकटपणा हा आलाच, पण अहो ही मेथी मसाला पुरी तुम्ही करून बघा, अजिबात तेलकट होणार नाही आणि अगदी 4 ते 5 दिवस तुम्ही आरामशीर टिकवू शकता. प्रवासात जायचं आहे तरी बनवून घेऊन जा. तर यासाठी आपण इथे 1.5 वाटीभर मी मेथी घेतलेली आहे. हे मेथीचे पानं आहे, जे काड्या जेवढ्या आहे तेवढ्या काढून टाकल्या आहे. तर सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेतलं आहे. यामध्ये पाव चमचा जिरे टाकले आणि स्वच्छ धुतलेली मेथी यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला. बघा थोडीशी आपल्याला ती अलटीपलटी करून घ्यायची आहे, म्हणजे थोडीशी परतली गेली की तिची साईज कमी होऊन जाते, सॉफ्ट होते अशी मेथी. अशी मेथी आपल्याला फक्त 1-2 मिनिटासाठी परतवून घेतली की गॅस बंद करायचा आणि मेथी थंड करून घ्यायची आहे. तर तोपर्यंत आपल्याला वाटण तयार करायचं आहे. तर यासाठी 1 इंच आल्याचा तुकडा घेतला, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदा आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. बघा इथे फिरून झालेलं आहे आणि 1 अर्धी वाटी मुगाची डाळ मी 1-2 तासासाठी भिजत घातली होती. डाळ छान भिजली गेली आहे. तर यातलं पाणी काढून आपण ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यामुळे पुरी आपली अजिबात तेलकट होणार नाही आहे. तुम्ही इथे चणा डाळ देखील वापरू शकता. बघा इथे पाण्याचा वापर आपण केलेला नाही आहे, तरी डाळ आपली छान अशी मस्त अशी बारीक झालेली पेस्ट तयार करून घेतलेली आहे. हा तुम्हाला हवा असला तर 1-2 चमच्याचा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. खूप जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही. आता बॅटर आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आहे. यामध्ये आपली शिजवलेली जी मेथी आहे ती टाकून घेतली आणि 1.5 वाटीभर आपण इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही 1 वाटीभर गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा असंही घेतलं तरी चालू शकतं किंवा नुसतं गव्हाच्या पुऱ्या केल्यात तरी चालेल. तर मी इथे फक्त गव्हाचंच पीठ वापरत आहे 1.5 वाटी. आणि 1 अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून टाकला. ओव्यामुळे मेथीच्या पुरीला स्वाद छान येतो आणि पचायला हलके होते. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ. 1-2 चमचे आपण इथे तीळ टाकून घेतले आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. बारीक कापून घेतली कोथिंबीर. एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इथे थोडंसं हिंग टाकलात तरी चालू शकेल. बघा थोडंसं मिक्स केलं आहे. यानंतर 1-2 चमचे आपण तेल टाकून घेतलं आहे. यामुळे पुऱ्या आपल्या खुसखुशीत होतील एकदम. बघा पीठ आपल्याला आता आपण पेस्ट तयार केलेली होती, त्यामुळे त्या सुरुवातीला आपल्याला पाणी टाकायचं नाही. त्यातच आपल्याला पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे. गरज पडली तर 1-2 चमचे पाणी आपण नंतर वापर करणार आहोत. बघा सुरुवातीला आपल्याला थोडंसं घट्टसर वाटलं आता. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण त्यामध्ये घट्टसर अशी कणिक भिजवून घ्यायची. खूप सैलसर आहे ती कणिक आपल्याला ठेवायची नाही आहे. मग जसं लागेल तसं पाण्याचा वापर करून आपण कणिक भिजवून घेतलेली आहे. आता ही कणिक आपण 5 ते 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवायची आहे. थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता ही आपण 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवून देऊ. बघा 10 मिनिटं झाले, पीठ आपलं छान असं सेट झालेलं आहे. तर एकदा परत थोडंसं व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ, म्हणजे कणिक आपली अगदी सॉफ्ट अशी तयार होते. आता पीठ मळून आपल्याला हवा तो उंडा म्हणजे कणिक काढून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे. ज्या साईजची पुरी छोटी किंवा थोडीशी मीडियम साईजची हवी त्या आकारात तुम्ही इथे गोळे तयार करून घ्या. त्यानुसार आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे. तर बघा इथे मी सुरुवातीला 5 ते 6 गोळे तयार करून घेतलेले आहे. अगदी तुम्हाला पोळपाटाला चिटकत असेल तर थोडंसं तेलाचा हात लावून पुरी लाटून घेतली तरी चालेल किंवा प्लॅस्टिक शीटवर जरी लाटली तरी चालेल. पण इथे पीठ चिटकत नाही आहे, घट्टसर पीठ आहे, त्यामुळे आपल्याला इथे कणिक किंवा तेलाचा वापर इथे आपण केलेला नाही किंवा प्लॅस्टिक शीटचा पण. बघा पुरी आपल्याला हलक्या हाताने लाटून घेतली आणि इथे थोडंसं गरम करून घेतले तेल आणि गॅस मीडियम केलेला आहे. त्या तेलामध्ये सोडून घेतलं आहे आणि झाऱ्याच्या साहाय्याने वरतून थोडंसं प्रेस करत गेलं की पुरी आपली अशी मस्त टम अशी फुगली जाते. आणि उलटून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी मस्त असं गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ह्या छान अशा तळून घ्यायच्या आहे. ह्या पुऱ्या अगदी 8 ते 10 दिवस सुद्धा टिकतात. तुम्ही प्रवासासाठी नेणार अगदी तयार करू शकता. बघा रंग देखील सुरेख आलेला आहे. मस्त खुसखुशीत आपली मेथीची पुरी तयार आहे. अजिबात तेलकट नाही. ह्या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत खा किंवा भाजीसोबत किंवा चटणीसोबत खा, कशाही सोबत खाल्ल्या तरी अप्रतिमच चव देणार. व्हिडिओ आवडल्यास
लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू.